अत्यंत भीषण असा हा अपघात आहे। भरधाव बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिलेली आहे। काही वाहनांचा तर चक्काचूर झालेला आहे। पुढचा बोनेटचा जो भाग असतो तो पूर्णपणे त्याचा चेंदामेंदा झालेला आहे आणि अनेक पादचाऱ्यांना सुद्धा या बेस्ट बसनं उडवलेलं होतं। हा जो चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप सुद्धा तिथल्या काही स्थानिकांनी प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे। सध्या या बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। वाटेत येणाऱ्या दिसेल त्या वाहनाला धडक देत ही बेस्ट बस जी होती ती नंतर आंबेडकर नगरच्या गेट मधून आतमध्ये शिरलेली आणि तिथे थांबलेली आहे। हे आपण एक वाहन पाहतोय जे त्या ठिकाणी या बसनं धडक दिलेला आहे। पुढचा भाग या वाहनाचा किती मोठा नुकसान त्या ठिकाणी त्या वाहनाचं झालेलं आहे, किती भीषण असा हा अपघात होता हे या धडक दिलेल्या वाहनावरून त्याचा आपल्याला थोडा अंदाज लावता येऊ शकतो। एका रिक्षाला सुद्धा या ठिकाणी या बेस्ट बसनं धडक दिलेली आहे। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत ऋतिक। अनेक वाहनांना या बेस्ट बसनं धडक दिलेली आहे, त्यात एक रिक्षाचं सुद्धा नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। तुम्ही आता त्याच ठिकाणी आहात। नक्कीच बघू शकता आपण या ठिकाणी रिक्षाची कशी वाईट अवस्था या ठिकाणी आहे। या बसने या रिक्षाला देखील धडक दिलेली आहे। दृश्यांमध्ये ही रिक्षा बघू शकतो कशा पद्धतीने या रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे। स्टेशनच्या मार्गाने ही बस निघालेली असून या ठिकाणी अनेक वाहनं या बसच्या वाटेला आले। यामध्ये रिक्षा असेल तसेच बाजूला असलेले आपण ही चारचाकी वाहन आहे, या चारचाकी वाहनाची अवस्था देखील बघू शकतो। तसेच शेजारी ही दुचाकी आहे, या दुचाकीचं देखील आपण दृश्य बघू शकतो कशा पद्धतीने या बसने अत्यंत वाईट पद्धतीने या ठिकाणी या वाहनांना चिरडला असून या गाड्यांमध्ये काही माणसं देखील होती ते देखील या ठिकाणी जखमी झालेले आहेत। या सर्व वाहनांची अशी अवस्था असताना येथील स्थानिक नागरिक कुठेतरी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। अत्यंत वाईट पद्धतीने या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत जे या ठिकाणी अपघात सुरू झाला होता त्या ठिकाणी उपस्थित होते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी अपघात झाला होता त्यावेळेस तुम्ही इथेच होता? मैं सामने था, बस एकदम स्पीड में सामने से गई, यहाँ से हमारा गाड़ी डैमेज किया। यहाँ पे एक लोग को उड़ाया, यहाँ पे रतालू वाले को उड़ाया और होने के बाद गाड़ी उड़ाते हुए चला गया। एक लेडीज़ यहाँ पे हो सकता है डेथ हो गई है। एक रिक्शे वाले को हमने रिक्शे में डाला उठा के और होने के बाद 1 घंटे तक पब्लिक ने जितनी सुविधा देना था दी, लेकिन यहाँ पे हमको एक एम्बुलेंस 1 घंटे में नहीं पहुँच पाई, ना पुलिस की सुविधा बराबर पहुँच पाई। जितना हो सकता था पब्लिक ने जितनी मदद करना थी तब पब्लिक की, मतलब गवर्नमेंट की तरफ से एम्बुलेंस की तरफ कोई सुविधा नहीं है 1 घंटे तक के। बस कहाँ से आई थी और कहाँ से बस 500 मीटर पकड़ लो, 500 मीटर से स्पीड पकड़ी थी जो, तो वहाँ से सबको ठोक ठाक के कितने जन को तो वहाँ पे भी मारे, यहाँ पे भी मरे।